राणीज व्लॉग आपली फॅमिली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे अंडी. तर मी इथं घेतलेले 5 देशी अंडे घेतलेले. तर चला आपण आता अंड्यांना शिजत घालूया. तर आपण आता गॅस ऑन करणार आहे आणि गॅसवर आपण अंडी शिजत घालणार आहे. आणि अंडे तसे 5 मिनिटात अंडे शिजतात. तर जास्त वेळ लागत नाही अंडे शिजण्यासाठी. आणि जर तुमची अंडी शिजत नसतील, ताजी असतील, तर थोडंसं शिजवताना मीठ घालायचं, म्हणजे अंडे चांगले शिजतात आणि टोलफारं चांगली निघतात. तर अंडी कसे थंडीच्या दिवसात खायला पण पौष्टिक असतात आणि प्रोटीननं भरपूर भरलेली असते ती. त्यामुळे थंडीत अंडी खाल्लेली खूपच चांगली असते ती. तर चला तर आपण आता अंड्यासाठी मसाला करून घेऊया. आता इथं आपली अंडी शिजलेली आहे. ती बघू शकता. आता इथं अंडी शिजलेली आहे. असं चिरा पडल्या की उकळलं की शिजलेलं समजायचं. तर इथं बघा, ते अंडीला असं चिरा पडलेले आहेत आणि ते शिजलेले आहे. तर सहजच ती कवच निघून जातं. तर बघू शकता, हे सहजच कवच निघतं या. तर कुणाकुणाला अंडी आवडते ती नक्की कमेंट करून सांगा. तर इथं आपण अंड्याचं सोलून घेतलेली आहे ती. आणि आता आपण मसाला करणार आहोत. तर मसाल्यासाठी आपण आता इथं कोथिंबीर, खोबरं, जिरं आणि लसूण 2 गड्डे लसणाचे घेतलेले आहेत. तर इथं सर्व साहित्य इथं घेतलेलं आहे आणि आता ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण आता ते वाटीत काढून घ्यायचं आहे. तर अंडी करताना काही जास्त वेळ लागत नाही. एक 10-15 मिनटात अंड्याचे भाजी होऊन जाते. तर आपण आता कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि आपण आता त्यात तेल टाकणार आहोत. तर मी इथं घेतलेलं आहे 1 पळी भरून आणि थोडंसं जास्त असं तेल घेतलेलं आहे. तर तुम्हाला पाहिजे तर जास्त वापरू शकता, आपल्या इच्छेनुसार तेल टाकू शकता. तर इथं मी 1 पळी आणि एक थोडंसं जरा जास्त असं घेतलेलं आहे. आणि आता आपण काढलेला मसाला तेल गरम झालं की त्यात टाकणार आहोत. तर हे बघू शकता. तर ते तेल गरम झालेलं आहे आणि असा मसाला परतून घ्यायचा आहे. आणि मसाला परतत आलं की त्यात आपण आपला घरगुती मसाला जो आपण उन्हाळ्यात करतो तो मसाला पण आता इथं घेणार आहे. तर मी इथं 3 चमचे मसाला घालणार आहे, कारण की जास्त तिखट पण होत नाही आणि जास्त कमी पण तिखट नाही चालत. तर इथं 3 चमचे मी तिखट घेतलेले आहे. काळा मसाला, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि ते कमी गॅसवर परतून घ्यायचा. जर फुल गॅस असला तर मसाला करपून जाईल. तर त्यासाठी मी गॅस कमी केलेला आहे आणि परतून घेतलेला आहे मसाला टाकल्यानंतर. तर इथं आपण अंड्याला असं चीर पाडायची, नाही पाडली तरी चालते आणि पाडली तरी पण चालते, तसं काही नाही. तर अंड्याची भाजी छानच लागते.
तर मी इथं असं थोडंसं काप करून घेतलेलं आहे आणि आता अंडी परतून घेणार आहे. तर असं काप केल्यानंतर काय होतं की रस्सा आतमध्ये जातो, तर छान लागते चवीला पण. आणि आता इथे मी 1 ग्लास पाणी घालणार आहे. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तरी जास्त पाणी तुम्ही वापरू शकता. तर मी इथे 1 ग्लास पाणी वापरत आहे. 3 माणसासाठी 1 ग्लास पाणी भरपूर होते. आणि अर्धा चमचा पण मीठ टाकलेलं आहे. तर मी अगोदर मीठ टाकलेलं नाही कारण की अंदाज कळत नाही, तर आपण परततानाच अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. आणि आता 1 ग्लास पाणी ओतायचं. तर फार वेळ लागत नाही अंड्याच्या भाजी बनवायला. तर इथं आपण 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. तर असं बघा किती कट आलेला आहे. अजून उकळी पण आली नाही तोपर्यंतच कट दिसायला लागलं आहे. तर छान होतं. आणि वरून आता कोथिंबीर टाकून घ्यायची. थोडीशी उकळी आली की कोथिंबीर टाकायची. आणि गॅस जरा फुल करायचा आहे. जास्त उशीर फुल गॅस करून ठेवायचा नाही, तर सगळा तो कटवरचा निघून जातो. म्हणून थोडा फुल करायचा, थोडी उकळी आली की कमी करायचं आहे आणि झाकून ठेवायचं. मस्त असं अंड्याची भाजी तयार झालेली आहे आपली. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि थंडीत अंडे बनवून खावा रोज, शरीराला चांगले असते. उष्णता भरपूर असते अंड्यामध्ये. तर बाय.